रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 13वा भाग 61वा. हे कामाची मांडवी ना मोहवनीची माधवी ये प्रसिद्धीची दैव माया नाम हे वाड्मयाची वाडी हे साकारपणाची जोडी प्रपंचाची धाडी अभंग हे कळा येथून जाळीला विद्या येच्या कळीला इच्छा ज्ञान किये विलायाची हे नादाची टाळसाळ हे चमत्काराचे विळाऊळ किंबहुना सकळ खेळू इयेच्या जे उपते प्रलय होत ते इयेच्या सायप्रात हे असो अनुभूत मोहन हे अद्वयाची दुसरे निसर्गाची सोयरे ते निराळेनिया घरे नादते असे येलुआवरी सौभाग्य व्यापती थोरी म्हणून ते अवसरी अनावरिते तयाचिया ती ठाई निपटिनिया काहीची नाही ते तया आगवीही आपणाचिया होय ते स्वयंचे स्वभूती तया अमृताची मूर्ती आपण होय स्थिती हो ठावो तया अनर्थाची अर्था तया पूर्वाची तृप्ती ते आकुळाची जाती गोती होय तया इयच्या चिन्हे या अपराची मान तया अनमस्काची मन बुद्धी ये तया निकाराचा आकारू तया निस्वार्थाचा व्यापारू नहरकाराचा अहंकारू होऊन ठाई तया नामाचे नाम आजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया निर्गुणाचे गुण तया आचरणाचे चरण तया अश्वनाचे श्रवण चतुर्ची चक्षु तया भावनाची भाव तया निरवयाची अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाते हे ऐशे या प्रकृती आपुलीच्या सर्व व्यापी तया आविष्काराते निकृती माझी की जे तया पुरुषत्व हे असे ते ये प्रकृती देशे चंद्रमा आवसे डालिया तैसे विदळ बाहू चोखा मनी इलिया बाला एका कसू होय पंचका जयापरी का साधू ते गोंधळी संचरोनिया मोळी नाना साधिनुया आबाळी दुर्दैवी की जे पशुच्या पोटी कावा नवी जैसा काठी गुडूही घेतला रत्नदीपी राजा पारधिनीय झाला की सिंहरोगी हृदाल तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजे मुके जागता सहता निद्रा पाडू जैसा स्वप्नीची सोसा विशू किजी तैसे प्रकृती झाले पण पुरुष गुण भोगणे उदास आणि गुणे आतुडे जेणे तैसे आज नित्या होय अंगी मृत्यूचे गाये वाजती तैसे लाहे गुण सांगते परी ते ऐसे मुता तातले लोह पितता जेवे अन्विती गाता बोलती का आदुळलिया उदके प्रतिभा होय अनेके ते नाना म्हणती लोके चंद्रजीवे दर्पणाची जवळिका दुजे जैसे मुका का कुमके सठिका लिहेत्वत ए नुगुमचिया आजन्मा हा जन्म पाहुते ऐसा गेने एरवी ना आघमताचे योनी ऐशियान मनी तैसे संन्यासी होय सोने अत्यदाजी जाती म्हणून या केवळ पुरुषा नाही होणे भोगणे देखा येथे गुण गुचिया असे का गायी मुळ हे प्रकृती माझी उभा परी जाईल जैसा बोधवा तया प्रकृती पृथ्वी न पाहते लुया पाडू प्रकृतीची तटी मरू होया माझी बिटी परी लोटी लोटेने प्रकृती जाये हा तो असुरची आहे म्हणून या आबडाईची होय हा प्रकृती येणे जैसे याची सत्ता जगविषयी या वरतुन हा अनंते काळे किरीटी या दृष्टीत या रिगती याच्या पोटी कल्प तसामी हा महदू गोसावी ब्रह्मगोळी लाघवी अपरापणे मिवी
चिया ए पा देहा माझिया परमात्मा ऐसे ए परी लिये ते आघाविया यया तेचिया अंगा प्रकृती पैर्य एकू पंडुसुता ऐसे प्रवादू तो तत्वाचा पुरुषू हा पै जो निखळपणे येणे पुरुषा यया जाणे आणि गुणाचिया कारणे कृतूचे ते हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा धनंजया जीवे की तेने पांडे प्रकृती पुरुष विवाना जयाचिया मना गोचर झाली तो शरीराचे नियामळे करुणिया कर्मे सकळ परी आकाश गोई न मे तेशी आसे आधी लेने देहे जो हे गेहे देहमोहे गोलिया नोहे पुरनिया तो ऐसा तया एक प्रकृती पुरुष विवेकू उपकारुया लौकिक करी गा तरी हाची आतर विवेक भानुचिया परी दैज अवधारी उपाय भुव कोणी एक सुभटा विचारावा अंगिटा आत्मा निकटा पुरे देईना छत्ती सही या वाची मेद तोडनिया आवेदा निवडितया शुद्ध आपण पे तया आपणाचिया पोटी आत्मा याचिया देठी देखना किरीटी आपणाचिया आणि हे दैव भिगे चित्त देहे सौख्य योगे एक अलंग कर्माचे निया येणे प्रकारे निस्तरतिया सोचकारे भव्य उबरे आघवीचिया परी एक करीती ऐसे अभिमानू दवडूनिया देशी एकाचिया टिकती बोल जे हातातिया देखले आणि कवन पुसोनिया शिंगुने हरितिया देही सुख तयाचेनिया मुखे तेतुलिया आदरे चागे एकोनिया अंगे मने होती एकनिचिया नावे ठेवितिया गा आघवे तेने अक्षराशिया जीवे करीती तेहे अंती कल्पी धाजा ते मरणवर्जिया पासूनिया निगती ओजा गोमटिया ऐसे हे भुवस एत पाहे जनावयास होय एक वस्तू पुरे हे बहु ते सर्व स्थाचिया मित ते सिद्ध वनाती नित देऊ एतुलिनिया पंडुसुता अनुकनिया आहाना आईता ऐरे तुझ होय सायस नाही म्हणून या बुद्धी रचू वादू तू खचू सोलिया निर्नुत्या फलिता नूर्थी तरी क्षुत्रज्ञ ते बोले तुझ आपणचिपे ते दाविते अन्य क्षेत्रा सांगितले आघवे जे तया एर याच्यामुळे होईल गा सकळ अलिंगशिया लालिस कळोळ जैसे का ते अनिक उखार भेट झाली वीर मृगजळाचिया पुरा होय नाना आधारधारिया जळबळिलिया वसुंधरा उठती जेवी अंकुरा नानाविधी तैसे चराचर आगवे ते काही जीव नाही ते तू हा उपयोगी संभव्य ऐसे जाण या लाचिया अर्जुना क्षेत्रज्ञ प्राधान्य पासूनिया न होती मित्रा भूत व्यक्तिया ते पलटत्व तंतू नव्हे तरी सुतशितिया आहे ते खोलिया डोळे पाहे ऐके हे गा भूत आघवीचे न होय एकाचिया एक आहाती परी तू प्रताती याचिया घेपा याची नामेही आनाने अनारिशिया वर्तते विषयी सिनात्निया आघवेचिया ऐसे देखुन्या किरीटी ते शिशु हनपोटी तरी जन्माचिया कोटी न लहाईशे निगो ते नाना प्रयोज्याशिनिया शिळे दीर्घ विक्र वर्तुळी तू होती एकचीचे फळे ध्रुवी नियतिया हे होतू तू ऊर्ज धातुके ते बोरीचिया हे न मोडे तैसे भूते अवघडे परी वस्तू उजे जीवराचिया परिशू असे गगनभरी धारात परी आणि एकचिया धीरा ऐसा तो भूताकार सर्वांगीय तो भूतग्राम विषय परी वस्तू न एतसत घट मठा व्योम जयापरिया
नाशता भूता वासू एव आत्मा तो विनाशू जैसा केयू राहदिया सर्वाचा एक जीव धर्म हुइनो जीवेशिया आणि म्हणू देसिया ते सोनू युन ज्ञानी याचिया ज्ञानाचा डोळा डोळस माझिया डोळसू ना विरेशा ते नुसते नोहे बहुवसा भाग्य तो हे गुणोंद्रिया धोकाटिया देह धातूच्या विकुटिया पांचळे माळ ओखटी दारुनिया हे उघड पंचविउनिया पंचधा अंगी लागटी जीवे नाना सापडली हरी कुठे आहे ऐसा असी इथे शरीरे कोण नित्य बुद्धीचे आसुरे निनित्य भावाच्या उदरी दाटीची निया परी ये देह असता जे नियेच्या आपण गाता जे शिखे पंडुसुता तेथे मिळे जे योग्य ज्ञानाचे प्रौढ बोला निया जन्मकोड हे निगो ये नाचिया गुढे येते योगी जे आकाराचे पैलुतिरे ते नाना पैलमेरे तुयेचिया माझ घर परब्रह्मा जे मोक्षा सकट गीते जेते ये विश्वते ना गंगादिया आपापती सरिता जीवे मुख येनिया देहे पाय पाखाळ निया लाहे हे भूत वैषम्य नव्हे विषम बुद्धी दीचा दीपाचिया कोडी जन्म एकचिया तो सरिमे जैसे ते अनुसुत ऐसे सर्व ईशू ऐशेनिया समत्व पंडुसुता जिये ते देखत सात मरण आणि जीविता नागवे पुढा म्हणून तो देवागळा वाणीचिया असो वेळा तो सामान्य जेसे लागता तया आणि मौन बुद्धी प्रमुखे कर्मे इंद्रिय अशेके घरी प्रकृतीची ते खरे चे जोगा घरीचिया रटी घरी ते काही न करी दहावे अंबरी अंबर ते उगे तैसे प्रकृती आत्मप्रभा गुणी विधी धारण ते आत्मा ओधवा नेने कोण येणे निवासी जया जीव उजळविले आकर्षितिया पुढे तेने इहनवी तेची अर्जुन होईल ब्रह्मसंपन्ना हे भूताकृत दिशे एक लहरी जैसे काजळे परमागुण स्थळी रश्मी कमरमंडळी सूर्याच्या जीवे नातरी देही आवगे मने आघावेची भाव विस्फोरलीय सवय विनुई तैसे भूताकर एकाची देठी रेगे ते सर्व ब्रह्मासंपत्ती तारू लागे मग जया तयाकडे देठी आगवे किंबहुना तोडे अपार सुख येतुया लीन पार्था प्रकृती पुरुषत्वस्था ते ठावो प्रतिपथा माझिया झाली अमृत जैसे चुळा ते निघावेया देखिले डोळा तेतुनिया जिवाळा ना मानाचा हा जी जहालिया प्रतीचिया बांधणे ते चित्ती आता ते सुभद्रपती यावरे एक दोन्ही बोले जितिले असो कले देई मानते बोले ते घेई ऐसे देवी म्हणून या मन बोले आधिरिल्या अवघाचे नेया केले सर्वांगे रे ते परमात्मा म्हणपे ते ऐसा एक स्वरूपे जळे जळे न लिपे सूर्य जैसे का जे जळे आधी पिठे ते अनुरूपीचिया किरीटे माझी बिंबे ते दृष्टी नानी काचिया आत्मा देह आधी म्हणय पे काही सापे साचे तरी नाही जेथीची आत येथे आरशिया मुके जैसे बिंबलिया नाम देटे बसय तैसे आत्मा तत्व असा देह म्हणती हे सपासिया निजिबी गोठी वारिया वाकुळे गाठी केई आहे आगी आणि कापुसा दोरो सुवाऊ कैसा उपडया आकाशा पाशानिया एक निगे पूर्वीकडे एक पश्चिमेकडे ते भेटे चिन्या पाडे सौभुदो हा उजनिया उडज आणि अंधरिया पांडू मृदा उभया तोची गा आत्मया जान रात्री आणि दिवसा कनकिया आणि कापुसा आपुडिया का जैसा तैसेची ताये देठी तव पापाचे या झाले कर्माचे गुन्हे गुंतले
व तसे चाकी सुधले जन्म मृत्यूचिया काळा नळाच्या तोंडी घालती लोणियाच्या उटी माशी पाखू काठी तव हे सरे हे विषयी आगीत पडे तरी भस्म होईशे उडे झाले बर पडे तरी ते विषयाचे चुके दोही काजा तरी या कृपाचिया पूजा तप हा परी मानुया कपी धाव कश्मुलू लागा देहाचिया हे दश हे आत्मा तो एक ऐसा नित्य आपोसया अनादिपेय सकुळ हे निष्कुळ अक्रितू ना नशिळू ते कृष्य ना स्थळू निर्गुणपणे आभासूया ना निराभासू प्रकाशुन्या अप्रकाशू अल्प ना बहुवसू अरूपतेया ना भरितू रहितू ना सहितू मूर्ती ना अमृतू शून्यपणे आनंदू ना निरांधू एकू ना विविधू मुक्ती ना वधी आत्मपणे येतुला ना तेतुला आहिता ना रहितला रचिला बोलत ना उगला लक्षणपणे सृष्टीचा होना न रचे सर्व सहा न वेचे आदी नाथी या दोहीचे पंचत्व तो अवे ना चर्चे वाडे ना खाचे वेटे ना वेचे अव्यपणे ऐशिया रूप पय आत्मा देह जे म्हणती प्रियात्मा ते माठा करे व्यमा नाम तैसे तयाचिया अनंतयोया होती जाती देहाकृती घे ना साती समुती जैसे तैसे अहोरात्री जैसे ते अति आकाशी आत्माचे तैसे देह जाण म्हणून या रोही काही करवी ना करी ताहिया व्यापारी सज्ज न होय या लागी स्वरूप उना पुरे न घेप ते असो ता लिपे देहा अगा आकाशू के नाही हे न रिपेचिया कवने ठाई परिया येशियाना काही देवी जे सर्वत्र सर्व देह आसू तुचिया असे पाही सगो दोष कही एकही लिप नव्हे पुढती येत हेचिया लक्षण निवृत्ती ते जाणावे क्षेत्रज्ञान क्षेत्रिय विन संसर्गे चेष्टी लोहे परी लोह्य भ्रमकू नोहे क्षेत्रिय ज्ञान आहे ते तुलाय पांडू दीपकाचिया अर्जी रहाटिया घरीचिया परी वेगळिका कोटीचिया दीप आणि घरा ते कष्टाचा पोटी इनवी असे किरीटी परी काष्ट नोहे या सृष्टी पाहिजे आपाटू नाम आभाळा रवी एक मृगजळा तैसाची हाही डोळा देखीशिया जरी ते आगवीचिया असो एकू गगनाही ऐसा अर्कू प्रगटविया लोकू नावे नावे एक क्षत्रियज्ञू तो ऐसा प्रकाशुक क्षत्रिय भासा यावरती हे ना पुसा शंका घेना नेघा शब्दतत्वा सारज्ञ हे देखनिया तेची प्रज्ञ जे क्षेत्रज्ञ आपाडू देखे या दोहीच्या अंतर देखावया चतुर ज्ञानी याचिया द्वार आराधिते याचिया लागी सुमती जोडितिया शती संपत्ती शास्त्राचिया दुभती पोसुती घरी योगाचिया आकाश वेळ घेचिया एवढ्या विधाशी याची याही आकाशी पुरुषाशी शरीरराधी समस्त समितीत तृणवत जीवे संताचिया आघद वनधरू ऐश्वर्या परी ज्ञानाचिया भूरवरी करुणिया अंतरी निवृत्तिया होती मग शस्त्रज्ञाचिया जे देखते साचे ज्ञान जन्मिख तवाचिया भुबाळे हम्मी महाभूतादिके प्रभृतिलिया अनेके पसर लोशिया लटिके कृती जे शुकोन याच्या निय ते लागतिला हेय
जैसे तैसे होय ठाऊनिया जया तैसे माळ ते ऐशेचिया देखीजे डोळा सर्प बुद्धी टवाळा उखे होईन का शुक्ती ये शुक्ती हे साच होय प्रतीते रूपेचिया भ्राती जाऊनिया तैसे वेगळे वेगळेपणे प्रकृती जे अंतकरणे सकती मी म्हणे जे आकाशाहुनिया वाढ अवेथा शक्तीचे पैलकड जे भेटिलिया आपाड पाड पडो नेदिया आकाशवरू जेथे सरे जीवित्व जेथे विरे द्रव्य तेथे नुरे अद्वजे जे परमतत्व पार्था होती ते सर्वता जे आत्मा नात्मा व्यवस्था राजहंसू ऐसा हा जीव आगवा श्रीकृष्ण तवा पांडवा उगाना दिसे जीवे जीवाचिया एरे कल्पशीचिया एरे रिचिय विजया जया परी आपणाचिया तया श्रीहरी धिलिया तैसे आणि का दे कोण तो नरा तैसा नारायण वीर अर्जुन श्रीकृष्ण मी म्हणे परी असा तो नाथिले जे पुसाका मी बोले किंबहुना दिधले सर्वस्व देवे ते की तो पार्थू जे मनी आजुनिया तृप्त ते मनी अधिकाधिक उतनिया वाढवित स्त्रेहाचिया बरोवरी आबुलिथिया दिपू हे थोरी अर्जुना अंतरी परिसता तैसा जे सुरानीय आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मिळती मग अवतरे हातू जैसे तैसे मी होतसे देवा ते अवघा निच्या लवलवा आहाता व्याखता चढते थावा चौगुनियावरी सुवाये मेथे सावरे तैसे चंद्रे सुदे भरे तैसा मातला सरुद आदरे श्रोती याचिया आत्ता आनंदमय आघवे विश्व किजे दिवे परिसावे संजयो म्हणे एव ते महाभारती श्री व्यासे प्राप्तमती भीष्म वर्ता समगती म्हणितले कथा तो श्रीकृष्ण नागरी बोलू विषेदू सागोनिया देऊ प्रबोधू विचया सुनू धिचिया शांती कथा आणि जेलिया किरे कथा शृंगारचया माता पाय देती देऊ वेलाळे दिशी नवी साहित्या बोलाविचिया अमृताचिया चुकी ठेवी गाडी सेनिया बोलो कोल्हावतीने गुणे चंद्राशिया ते उमाने सरगंगे भूतविनिया नापुलो पिया सुमना बांधीजे जोडे तैशिया वाग्निलिया विस्तारू जेतिया विश्वभरू आनंदेचे अवसरू मोडी जगा विवेकाचिया विन ते काना याचिया जिन देखे आवचिया तो ब्रह्मवेदीचिया दिसे परमत्व डोळा पाहो सुखाचा सोळा रिघो महाबोध सकळा माझी विश्व हे निरूपणीय आता अवघेचे जैसे बोलीजे बरवे ते अधिदिष्टीचे परम श्रीनिवासे मी म्हणून या अक्षरे सुभेदे उपमा श्लोकू कोंदा कोंदी झाड देईन प्रतिपदी ग्रंथाचिया ठावोवरी माते परुरता सारस्व केले सर्व श्रीमते श्री गुरु या तेने कृपा सावे ते बोले तेथून या समाये आणि तुम्ही सभे लोहे गीता म्हणे वरी म्हणे संताची या पाये आणि या ते लाथोलिया आहे म्हणून या जे नोहे आकुट काही काश्मीरी मुके नुरूपे ते काय कौतुकी नाही सामुदिकिया लक्ष्मी येणे तैशी तुम्हा संतापाशी ज्ञानाची या गोटी ठायेसिया या लागी नवरसिया वरुषेन मी किंबहुना आता देवा अवसारू मज देखावा ज्ञानदेव म्हणे बरवा सांगे ग्रंथू. रामकृष्ण हरी माऊली.